घागर पाणी पुरवठा योजनेच्या दिरंगाईसाठी घागर मोर्चा हा आम्ही MGP ऑफिसवर या ठिकाणी घेऊन आलो होतो आणि खऱ्या अर्थानं 2022ला ही योजना मंजूर झाली आणि अजून देखील 27 महिन्याची मुदत होती आणि 4 वर्ष झालं ही योजना पूर्ण करण्यात आलेली नाही। आम्हा सगळ्यांना एक मनामध्ये शंका आहे, या वर्षभरात म्हणावं तशा फार बैठका झालेल्या नाहीत असं लोकांचा आग्रह होता। आमचे सर्व प्रमुख, सर्व सरपंच, प्रत्येक गावातील सदस्य आमच्याकडे आले, आदरणीय बंटी साहेबांना भेटले, मला भेटले आणि आमच्याकडं त्या ठिकाणी मागणी केली की तुम्ही ही बैठक त्या ठिकाणी घेतली पाहिजे, कारण 4 वर्ष झालं हे काम पूर्ण होत नाही असं आमच्या सगळ्यांच्या समोर येते। डिस्ट्रीब्युशनचं काम, जे पाईपलाईनचं काम आहे ते प्रत्येक गावातून त्या ठिकाणी करायचं आहे, ते काम देखील पूर्ण केलेलं नाही आहे। रस्ते उकरतात, लोकांना त्रास होतो, त्याचं देखील ते रिस्टोरेशन करत नाहीत आणि मग अशा अनेक अडचणी आहेत, हे आम्हा सगळ्यांच्या समोर आम्हाला या माध्यमातून दिसतात। आमची विनंती आहे की तुम्ही आमच्याबरोबर येऊन बैठक घ्यावी। मग आम्ही मागच्या 8 दिवसामध्ये याची बैठक घेतली आणि एवढं दिरंगाई का होते हा प्रश्न विचारल्यानंतर आमच्या लक्षात आलं की यांच्याकडं लोकच नाही आहेत मेगा इंजिनिअरिंगकडं, अशा पद्धतीचं उत्तर प्रशासनाने दिलं। आज 32 टाक्या ह्या पूर्ण झाल्या पाहिजे होत्या, त्यातल्या 6 टाक्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत। अनेक ठिकाणी पाईपलाईनचं काम रखडलेलं आहे आणि मग हे काम का रखडले हा प्रश्न विचारल्यानंतर प्रत्येक वेळी गोड बोलायचं आणि कारणं काढायची अशी शंका आमच्या मनामध्ये येते। पण आम्हाला एक शंका आली, म्हणलं ह्याच्यावर काय राजकारण होते का? आज जर आपण विचार केला तर हे वर्षभरात फार बैठका झाल्या नाहीत असं प्रशासनाचं उत्तर आम्हाला होतं। मी म्हणलं ही योजना ही या 13 गावातील लोकांसाठी आपण आणलेली आहे। 3 लाखहून अधिक लोकांना याचं पाणी स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणार आहे आणि मग योजना आणत असताना आमच्यामध्ये कुठलंही राजकारण मनामध्ये नाही आहे। आम्ही श्रेयवाद करत नाही। माझी अजून देखील या सरकारला विनंती आहे, नारळ तुम्ही फोडा, काय हरकत नाही, पण किमान आमच्या लोकांना पाणी द्या। कुठलंही यामध्ये राजकारण न आणता लोकांना वेठीस धरू नका, हे आमचं त्या ठिकाणी मागणी आहे। म्हणून आम्ही सरकारला या ठिकाणी जाब विचारायला, प्रशासनाला जाब विचारायला आणि या मेगा इंजिनिअरिंगतील सगळ्या सहकाऱ्यांना जाब विचारायला इथं आलो। त्यांनी आम्हाला सांगितले 2027 जूनपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल। आम्हाला अजून देखील मनामध्ये शंका आहे, लेखी दिलेला आहे त्यांनी, पण मनामध्ये शंका आहे। ही जी बैठक वरच्यावर आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हा सगळ्यांना घ्यावी लागेल, कारण ह्यांच्या मागं लागल्याशिवाय काम पूर्ण होणार नाही।